आमचे जे अलायन्स आसा दॅट इज अलायन्स वर्किंग टुवर्ड्स विक्ट्री ऑफ बोथ द कॅन्डिडेट्स वेदर इट बी काँग्रेस आप टीएमसी ऑर हुएवर इज द पार्टनर ऑफ इंडिया अलायन्स जे सीट मेळटले ते आमी जांकां सीट दितले वी विल रिस्पेक्ट दॅट वी हॅव ऑलरेडी आस्क्ड आवर व्हॉलंटियर्स आवर टीम्स आवर cadres टू वर्क फॉर दोज कॅन्डिडेट्स आणि ते कशे तरेन काम करतले एकवटान काम करतले ते आमी ऑलरेडी वी हॅव टॉक्ड आउट अ प्लॅन another 8 to 10 days you will get that clarity. Big Typhoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. बीजेपीचे जे व्हडले लीडर्स आसा ते आज शाकी ठोकपणे सांगता की इस बार 400 पार म्हणून इतलो जर तुमकां कॉन्फिडन्स आसा की ह्या फाटी तुम्ही 400 करतले वयर म्हणून जाल्यार तुमकां नितीश कुमार कित्याक लागता जाल्यार तुमकां अशा बारीक इलेक्शनांनी इंटरफिरन्स करपाची गरज कित्याक लागता कारण इंडिया अलायन्साचो भंय दिसपाक लागला जशें वाल्मिकी बाबान सांगलें की काल जे चंदीगडान घडले एक घृणास्पद ती एक पर्टिक्युलर इव्हेंट आसा आमच्या म्हणण्याप्रमाणे डेमोक्रेसीचे चीरहरण काल भारतीय जनता पार्टीन चंदीगडाक केले 18 तारखेक जे इलेक्शन जावपाचे आशिल्ले 18 तारखेक जानेवारीच्या जी डेट फिक्स केल्ली मेयर इलेक्शनाची ताका एक बीजेपी कार्यकर्त्याक तांणी प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून अपॉइंट केलो 18 तारखेक ज्या दिसा इलेक्शन जावपाचे आशिल्ले तेन्ना तो आपल्याक हॉस्पिटलान एडमिट करून घेता आनी सांगता की आपल्याक इलेक्शनाक प्रेझेंट रावपाक जायना आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पार्टी जांचे जे अलायन्स आशिल्ले अंडर इंडिया अलायन्स आमी हायकोर्टाक अप्रोच जाले हायकोर्टान 31 जानेवारीची डेट फिक्स केली आणि 31 जानेवारी 30 जानेवारीची जी डेट फिक्स केली 30 जानेवारी इलेक्शन जावच्या वेळार भारतीय जनता पार्टी कडेन 14 वोट आशिल्ले शिरोमणी अकाली दलाचो 1 वोट एक तांचो एमपीचो वोट असो मिळून टोटल 16 वोट काँग्रेस आणि आप अशे मिळून 20 वोट आम आदमी पार्टीचो थंय मेयर जावपाचो आशिल्लो इलेक्शन जाले वोटिंग जाली आणि जाले उपरांत काय खूपश्यो गजाली घडल्यो पण 18 ते 30 मेरेन बीजेपी एक ऑपरेशन लोटस म्हणून चलयता ऑपरेशन लोटस इज व्हेरी सिंपल दे अप्रोच एवरी ऑपोजिशन एमएलएज ऑर एवरी ऑपोजिशन पॉलिटिशियन ताका विकत घेवपाक पण हांगा तांकां ते शक्य जालें ना ते तांणी दिल्लीनूय चलयला पण थंय ते फेल जाल्या हांगा 20चे जे 20 आशिल्ले काँग्रेस आनी आम आदमी पार्टीचे जे 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 काउन्सिलर्स कॉर्पोरेटर्स जे थंय निवडून आयले ते एकत्र रावले ऑपरेशन लोटस फेल जाले आणि साम दाम दंड भेद सोंपल्या उपरांत तांणी एक वेगळी नीती वापरली ते म्हणजे इलेक्शन जाले उपरांत 20 वोट जे अलायन्स इंडिया अलायन्साक पडिल्ले तातले नियरली 8 वोट तांणी इनवॅलिड केले आणि 16 वोटांनी बीजेपी ते इलेक्शन मेयरल इलेक्शन जिखले जेन्ना मेजॉरिटी म्हणजे अरिथमॅटिक जे आसा ते क्लियर आसता 20 आणि 16 हे फिगर कोणी सांगल्यार 20 हे व्हडलो आंकडो आसता पण टीव्हीक मिडियाक ताणें भायर दवरले जे पोलिंग एजंट आशिल्ले जे काउंटिंग एजंट आशिल्ले तांकां भायर दवरले आमचे रिप्रेझेंटेटिव्हसांक भितर येवपाक दिले ना आनी ती काउंटिंग केली पण ताज्या आमचे बरेपणान किंवा आमचो देव बरो आसा म्हणून तो जो पोलिंग ऑफिसर आशिल्लो तांणी जे विकृत कार्य केले जे तांणी मार्किंग केले टू से दॅट दीज वोट्स आर इनवॅलिड ते कॅमेरार खंय तरी रेकॉर्ड जाले आज नॅशनल मिडियान हो विषय खंय दवरुना घेवन कारण ताका वेगळी कारणां आसा ती तुमकांय खबर आसा पण गोंयांत आज इंडिया अलायन्स आज एक वेगळी आघाडी म्हणून फुडें सरता आणि म्हणून आमकां आज गोंयच्या लोकांक हे सांगपाचें की बीजेपी इलेक्शन जिखपा खातीर खंयच्या लेवलाक वचपाक शकता ते तांणी थंय सिद्ध केलें पण आमी आज आमचे जेन्ना सर्वेसर्वा गोंयांत आयिल्ले आमचे जे नॅशनल कन्व्हेनर बाबा अरविंद केजरीवाल जेन्ना गोंयांत आयिल्ले तेन्ना आमी तांणी पर्टिक्युलरली आमकां इनफॅक्ट वी आर द ओनली पार्टी वीच हॅड ओपन टॉक विथ दी व्हॉलंटियर्स इन द प्रेझन्स ऑफ मिडिया म्हाका दिसता खंयच्याच पॉलिटिकल पार्टीक गट्स ना की आपल्या व्हॉलंटियर्सांक आपल्या लिडर्सा कडेन कम्युनिकेशन करता आसतना भायल्या मनशा कडेन हू इज नॉट अ पार्टीज मेंबर हू इज मिडिया वी कॅन एक्सपोज थिंग्स वॉट आर हॅपनिंग देर इज अलाउड इनसाइड दॅट मिटींग आमी ते केले आनी त्या वेळार तुमी आयकलां आसतलें की बाबा अरविंद केजरीवालांनी एक गोष्ट सांगली की वॉट एव्हर इट कूड बी वेदर आमी लढयतले इलेक्शन
काँग्रेस लढयतले और अलायन्स पार्टनर जे इलेक्शन लढयतले जाल्यार यू हॅव टू वोट फॉर इंडिया अलायन्स. So we are all ready, we are all set to go ahead with India Alliance. We are just waiting for the seat sharing arrangements as far as Goa is concerned and India is concerned, because larger interest of गोंयचो आणि इंडियाचो जो आसा तो विचार मनान धरूनच आमी हे फुडें सरल्या. म्हणूनच ह्या गोष्टीचो भय. सो तात्पर्य हे की जेन्ना बीजेपी भिता एका मेयर इलेक्शना खातीर आणि थंय ते रिगिंग करता, extent of going to such a fraud level where polling officers put some marks to say that these votes are invalid, हाजो अर्थ खंय तरी भय आसा. जाका भय ना तो असल्या गोष्टींनी इंडल्ज जायना. तू जेन्ना 12th फेल पयला आसतलें, तुवें 12th फेल पयला जाल्यार तुवें पयला आसतलें की जो चिटिंग करता ताका भय आसता की तो पास जावचो ना, पण जो निडरपणे प्रश्नाचें उत्तर दिता ते आमी सगळें पयला. आमी डेमोक्रेटीक प्रोसेसूय पयलो. 150 ताणी खासदारांक भायर काडले. 150 खासदारांक भायर काडपाचें कारण प्रश्न विचारल्यार उत्तर नासता. आज चीफ मिनिस्टराक तुम्ही गोंयचा प्रश्न विचारा, ताजे कडेन उत्तर ना. आज खंयचोच मिनिस्टर तुमकां उत्तर दिना. गोंयान कितें चल्लां ताजेर उत्तर ना, पणजेन कितें चल्लां ताजेर उत्तर ना, बाकीचे कांय गोष्टी करप्शन चल्लां ताजेर उत्तर ना. तेन्ना उत्तरां नासता तेन्ना तूं पळयता आनी तूं चिटींग करता, आनी तेच बीजेपी करता. 12th फेल तांणी पळोवपाक जाय, मुद्दम पळोवपाक जाय. आनी अश्यो कांय गजाली आसा ज्यो तांणी मुद्दम म्हाका दिसता शिकच्यो पडटल्यो. They have to restart sociology classes, they have to restart civic classes. कारण जो कायदो आसा तो बदललो म्हणून जायना. मनशाचे कॉन्शियन्स बदलपाक जाय फॉर डुईंग रायट थिंग्स इन लायफ विच लॅक्स इन बीजेपी, अँड दॅट इज वाय वी आर सीइंग वॉट वी आर सीइंग. आमी आनी एक गोष्टी हांवें आतां एक ट्वीट केला. इनफॅक्ट पब्लीक फंड्स, ESG चे पब्लीक फंड्स आसा, भारतीय जनता पार्टीने एक हे स्टार्ट केला, प्रोग्राम स्टार्ट केला. आय हॅव कम अक्रॉस इट. आर यू अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विथ 10,000 or more followers? आणि who is calling for this? Thanks and regards, Rupesh Kamath, head social media cell BJP Goa. कोण हो ESG चो? ESG आमकां भाड्याक दिल्या काय आणि ESG विकत घेतल्या? For the purpose of your social media propagation, for the purpose of government's propaganda in terms of BJP's propaganda करपा खातीर तुम्ही ESG च्या पैशांचो म्हणजे तुमच्या आणि आमच्या पैशांचो उपयोग करपाक कोण तुम्ही? दिस हे चोरांचे राज्य, लज नाशिल्ल्या चोरांचे राज्य, अँड दिस इज नथिंग शॉर्ट ऑफ हे चोरांचे राज्य. म्हणजे हे पैसे एक 10,000 फॉलोअर्स आशिल्ले लोकांक म्हणजे हांचेच कोण तरी 10,000 फॉलोअर करतले, हे पैसे वाटतले आपल्या कार्यकर्त्यांक आणि गव्हर्नमेंटाच्या पैशान आपलो प्रोपगंडा करतले. दिस इज रॉंग. म्हाका दिसता वेळ आयिल्लो आसा आमी वेगळे हांचे आतां कंप्लेंट करचो पडटले, आनी जर पुलीस हाजेर एक्शन घेना जाल्यार वील हॅव टू गो टू कोर्ट. आमी वेगवेगळे कंप्लेंट करता पूण प्रोबेबली खंय तरी प्रॉब्लेम आमचे कडल्यान चुका घडटा असं फॉलोअप जायना. बट आय थिंक इट इज टायम टू अप्रोच दी कोर्ट, बिकॉज आज बीजेपी कशें दिसूंक लागला की कितें करीत ते सारके म्हणून सोंसतले लोक म्हणून. नो, सोंसचे ना. हे आमी बंद जावपाचे, हाजेर आमी आवाज उठयतले. And if need be, I will talk to the other opposition parties. In fact, I have already spoken to few opposition parties की तांकां हो विशय आमी घेवचो पडटलो म्हणून. कारण हे आतां चड जालां, हांची कातडी दाट जाल्या आनी म्हणून ते जाय ते करपाक लागल्या. हे आमी सोंसचे ना. तुमच्या म्हणटा तुमचे रेडी आसात न्हू, एनी टायम तुम्ही अनाउन्स करपाक. तुमकां दिसना तुम्ही हे घेवचो म्हणून इनिशिएटीव काँग्रेसीक हे करून? पळय कशें आसा न्ही, जे सीट शेअरिंग जातले त्या प्रमाणे आमच्या चॉयसाचो आमचे जे जी वृत्ती आसा त्या वृत्तीन बसपाचो त्या कॅरेक्टरिस्टिक्स आसा आमच्या पार्टीची, तातूंत बसपी फिट जावपी कॅन्डिडेटांची नांवां आमचे कडेन आसा. काँग्रेसाकय तो तांणी स्वता करचेच पडटले. इट इज देअर इंटरनल मॅटर की तांचे कोण कॅन्डिडेट आसतले. फाल्यां हुएवर इज देअर कॅन्डिडेट, इट इज इंडिया अलायन्स, वी विल सपोर्ट देम, and whoever is our candidate, they will have to support us. This is what India Alliance partnership is all about. तो तांचो इंटरनल मॅटर आसा की तांणी फॉर्म मागयला किंवा जे लोक आसा तांचे कडल्यान इंटरेस्टेड लोक आसा तांचे कडल्यान नांवां मागयला. आमकां ती गरज ना. आमचे कडेन ऑलरेडी 3 नांवां सावथांतल्यान आसा, 2 नांवां नॉर्थाक आशिल्ली, प्लस ताका एक एडिशन जाला. So there are 3 who are interested to contest from North Goa, 3 who are interested to come from contest from South Goa. We are only waiting for clarity from National Alliance team who are discussing seat sharing as far as various states are concerned. It is आमचो हो प्रश्न फक्त गोंयचो ना, हो प्रश्न आसा बाकीचो. कारण the point is India Alliance and how India Alliance will come to power in 2024.
and I think that is of prime importance as far as this seat sharing is concerned. So the internal matter तांकां तेणी थोडोसो टोटल तुमकां 6 नांवां येयल्या स्टेटी कडेन. so आसा. आणि इट इज पार्ट ऑफ द प्रोसेस ओनली. आम्ही आमची नावां आमच्या लिडरशिपाक धाडल्या, ते आपली नावां घेवन लिडरशिपाक धाडटले. द एम ऑफ द अलायन्स इज टू डिफीट बीजेपी. सो सगळी नावां पळयतले की which candidate of whichever party he may be will defeat the BJP candidate in that constituency. सो जितली नावां चड येता तितली बरी, कांयच प्रॉब्लेम ना. इट इज पार्ट ऑफ द प्रोसेस. एम इज टू डिफीट बीजेपी. आणि जशें काल चंदीगडान पळयलें आमी, इंडिया अलायन्स जेन्ना एक जाता तेन्ना बीजेपीची डिफीट इज 100% गॅरंटीड. म्हणजे चंदीगडान आज पर्यंत बीजेपीचो मेयर जातालो, 36 वोट्सांचे 16 वोट्स फक्त बीजेपीक पडटाले, पण आम आदमी पार्टीचे 13 आणि काँग्रेसीचे 7 म्हणून बीजेपी जिखताली. काल जेन्ना आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एक जावन 20 जाले तेन्ना बीजेपीची डिफीट वॉज गॅरंटीड. म्हणून हे भियेले, म्हणून काल हे षडयंत्र केले. आणि हे फक्त चंदीगडाचे उलयना. दिस सिनारिओ रिपीट्स इटसेल्फ इन हंड्रेड्स ऑफ लोकसभा सीट्स. तुम्ही सगळे सीटांचे आकडे काढून पळयात. बीजेपी 25-30% वोट घेऊन जिंकता. 30% वोट जिंकता म्हणजे 70% वोट हारता. 70% ऑफ ईच कॉन्स्टिट्युएन्सी इज वोटिंग अगेन्स्ट बीजेपी. डिस्पाइट दॅट बीजेपी इज विनिंग. त्या खातीर आम्ही इंडिया अलायन्स केला की आज ही बीजेपी जिखून देशाचे जे पाड घालता पळय ते बंद करूंक जाय. आमचे डेमोक्रेसीचे जे काबार करपाचो प्रयत्न केल्लो आसा ते बंद करूंक जाय, म्हणून आम्ही एक जाल्ले. So all this is part of the process and we will succeed in this process and India will win. गोयचे 32% आसा, 32% वोट, 67% or 68% of votes have gone against BJP. तातूंत भितर आमचे आसा, काँग्रेस आसा आणि वेगवेगळे पक्ष आसा आणि एका वेगळ्या पक्षान आपली चूल वेगळी मांडल्या. सो दॅट इज ती चूल कोणाची ती आमकां खबर आसा, ताका कोण उजो कोण घालता तोय आमकां खबर आसा. पूण ताजो म्हाका दिसता लोकांक तात्पर्य येवपाक लागला, लोकांक कळपाक लागला की तो उजो कोण पेटयता आनी ती उजाची काडी कोणाची, फस्ट कोणाची आनी ताका पेट्रोल कोण घालता म्हणून. त्या उजाचो म्हाका दिसता कोणा आमकां फरक पडटा आसतलो.